काय ग, काय झाले मला सांगशील का? आई म्हणजे पहिली मैत्रीण असते. सांग बरं मला काय झाले. आई, मला दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम झाले. वा वा बाळा वा. मला वाटलं गोव्याला जाऊ का विचारशील, पण नाही, तुला तर मुलावर प्रेम झाले, ते पण दुसऱ्या जातीच्या. काय सांगू बाळा आता मी नातेवाईकांना. माझी मुलगी लग्न करती, पण कुणाशी? दुसऱ्या जातीच्या मुलाशी. काय नाक राहील मला. तुझे पप्पा अशी वर मान करून कामाला जातात. तू जर दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर तुझ्या पप्पांना असं खाली मान घालून जावं लागेल कामाला. काय बाळा, आजपर्यंत आम्ही तुमच्याकडून अपेक्षा केली ग? काय अपेक्षा केली? फक्त एकच अपेक्षा होती की तू आपल्या जातीच्या मुलाशी लग्न करावं, पण ते पण तुझ्याच्याने नाही झालं. काय म्हणत होती? मी जर तुझ्याशी लग्न नाही केलं तर मी जीव देईन. आणि आपल्या आईने एवढं 9 महिने तुला पोटात ठेवून वाढवलं, त्याचं काय ग? हा, केलं अगं तिने लव्ह मॅरेज, पण ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. आणि तिने आपल्या जातीत लग्न केलं ना, म्हणून आज आपल्या नात्यात सगळं तिचा मान करतायत. पण आजपर्यंत आपल्या नातेवाईकात कुठल्याच पोरीने असं वेगळ्या जातीच्या पोराबरोबर लग्न नाही केलं. तूच एकटी निघाली फक्त. बघ तू, आपल्या घरचे जे मुलगा बघतात ना, त्याच्यासोबतच मुलगी सुखी राहती. बघ तू, नंतर पस्तावशील, नंतर म्हणशील आई बोलत होती ती बरोबर बोलत होती. बघ बाळा, तुला पण अजून पण वेळ आहे. आपल्या नात्यात एवढी भारी भारी पोरं आहेत, 101. तुझं लय चांगलं होईल बाळा. अजून पण वेळ नाही गेली. तुला लय मी प्रेमानं समजवते. आता जर तुला प्रेमाची भाषा समजत नसेल ना, तर तुला आता आहे ना 1 लाख घालून समजावं लागेल.